काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव परिसरात घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. तर या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या आगीत ट्रॅक्टरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. घारगाव येथील रहिवासी संजय गोपाळ आहेर हे शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेती कामासाठी त्यांनी ट्रॅक्टर घेतलाय. नेहमीप्रमाणे त्यांनी रात्रीच्या वेळी आपल्या घरासमोरच ट्रॅक्टर उभा केला. अज्ञात व्यक्तीनं रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरला आग लावल्याची घटना घडली. सकाळी झोपेतून उठल्यानंतर ट्रॅक्टर जळालेल्या अवस्थेमध्ये दिसून आल्यामुळे संजय आहेर यांना मोठा धक्का बसला. या आगीत ट्रॅक्टरचं मोठं नुकसान झालंय. विशेष म्हणजे ट्रॅक्टरची बॅटरी चोरी होण्याच्या घटना पूर्वी घडल्यामुळं त्यांनी खबरदारी म्हणून ट्रॅक्टरची बॅटरी रात्री घरात काढून ठेवली होती. त्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याचा प्रश्नच नसून अज्ञात व्यक्तीनं जाणीवपूर्वक ट्रॅक्टरला आग लावली असावी असा संशय संजय आहेर यांनी व्यक्त केलाय. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जातीये. मी संजय गोपाळ आहेर, घारगाव येथील रहिवासी असून मी माझ्या शेतीसाठी हा ट्रॅक्टर घेतलेला होता. तर हा सोमवारी रात्री, रविवारी रात्री आणि सोमवारच्या सकाळी हा ट्रॅक्टर अज्ञात इसमाने येऊन इथे सीटवरची उशी घेऊन रेडिएटर खाली लावून तो पेटवण्यात आला. त्याच्यामध्ये ट्रॅक्टरचं जवळजवळ 50 ते 60 हजाराचं नुकसान झालेलं आहे. असून हा ट्रॅक्टर अज्ञात इसमाने जो पेटवला आहे याचे CCTV फुटेज जिथं असतील तिथं रस्त्याला पाहून त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि जो कोणी याला पेटवलं आहे ही घटना जळाऊ प्रवृत्तीतून झालेली आहे. याचं पोलिसांनी सुद्धा याच्याकडे लक्ष देऊन ही घटना कशी घडली, काय झाले, गुन्हेगाराला शोधून त्याला कडक कारवाई झाली पाहिजे. एवढं नुकसान केलं आहे की कमीत कमी 50-60 हजाराचं नुकसान केलं आहे. सीटवरची उशी पुढे लावली आणि इथं डिझेल टाकीजवळ पेटवला. ती उशी पण पुढे फॅन बेल्टजवळ लावून पेटून दिला. अंदाजे 3-3:30 वाजता पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. एखाद्याच्या कष्टाच्या साधनांचं नुकसान करणं हे अत्यंत निंदनीय आणि अमानुष कृत्य आहे. शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसरात्र कष्ट करतो. अशा परिस्थितीमध्ये त्याच्या शेतीच्या साधनांचं नुकसान करणं म्हणजे त्याच्या उपजीविकेवरच घाला घालण्यासारखं आहे. समाजात शांतता, सलोखा आणि परस्पर सहकार्य टिकून राहण्यासाठी प्रत्येकानं जबाबदारीनं वागणं आवश्यक आहे. कुणाच्याही मालमत्तेचं नुकसान न करता कायद्याचा आणि मानवतेचा आदर करणं हीच सुजाण नागरिकांची ओळख आहे आणि हे करणं काळाची गरज आहे. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.